नमस्कार फॅमिली, मी रीमा. मी स्वयंपाकाची कामं करते आणि मला खूप कमेंट येत होत्या की ताई ज्या लाल लाल चपात्या करते त्या कशा असतात, आम्हाला दाखव आणि आम्हाला त्याची रेसिपी सांग. तर मी तुम्हाला व्हिडिओतनं सांगितलेलं की ही बीटरूटची चपाती आहे. तर बीटरूटची चपाती कशी करतात ते तुम्हाला दाखवते. तर किसणीचं सगळ्यात बारीक बाजू असते ना, त्याच्याने आपल्याला अर्ध बीटरूट किसून घ्यायचं आहे. कारण इथे मी राजगिऱ्याच्या 4 चपात्या करणार आहे. तुम्ही राजगिऱ्याचं पीठ घेऊ शकता, मल्टीग्रेन घेऊ शकता, गव्हाचं पीठ घेऊ शकता. तुम्हाला जे आवडेल त्या पिठामध्ये तुम्ही या चपात्या करू शकता. तर बीटरूट किसून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तीळ टाकलं, चवीनुसार मीठ टाकलं आणि हे आहे राजगिऱ्याचं पीठ. तर हे मी राजगिऱ्याचं पीठ टाकत आहे. आपल्याला 4 चपात्या करायच्या आहेत, त्यामुळे मी हे राजगिऱ्याचं सगळं पीठ इथे वापरणार आहे. राजगिऱ्याचं पीठ थोडंसं चिकट असतं, तर त्यामुळे ते मळताना थोडासा त्रास होतो, पण आता मला ह्याची सवय झाली आहे. जर तुम्ही उपवास करत असाल आणि उपवासाला राजगिऱ्याचं पीठ आपल्याला चालतं, तर ह्या राजगिऱ्याच्या पिठाच्या चपात्या पण खूप छान होतात. उपवासाला आपण बनवून खाऊ शकतो. तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान असं किसलेल्या बिटामध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे. पाणी खूप कमी लागतं, कारण बिटाला ऑलरेडी पाणी सुटलेलं असतं. त्यानंतर तेलाचा हात घेऊन आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला हवे त्या साईजचे गोळे करून घ्यायचे आहेत. आपण चपात्या लाटतो तसे लाटून घ्यायचे आहेत आणि भाजून घ्यायचे आहेत. ह्या पीठ जास्त चिकट असल्यामुळे हे जेव्हा लाटतो आपण त्याला भरपूर पीठ लावायचं, जेणेकरून ते पोळपाटला चिकटणार नाही. तर मध्ये मध्ये ना बीटचे असे तुकडे येत होते, त्यामुळे ना लाटायला मला थोडासा प्रॉब्लेम होत होता. पण तुम्ही जर व्यवस्थित असं बीट किसून घेतलं ना, तर काही होत नाही. तर बघू शकता तुम्ही इथे माझ्या किती छान गोल गरगरीत आणि पातळ अशा चपात्या झालेल्या आहेत. आता आपण ह्यात पटापट पहिले लाटून घेते आणि पटकन शेकून घेते. एका बाजूला तव्यावर पहिली चपाती टाकली, लगेच दुसरी लाटायला घेतली. आपण जशा आपल्या नेहमीप्रमाणे गव्हाच्या चपात्या करतो तशाच या होतात. खूपच सोपे आहेत आणि राजगिराचं पीठ आपल्याला उपवासाला चालतं. फक्त आपण बीटच्या ऐवजी तिथे स्वीट पोटॅटो म्हणजे रताळ्याचा वापर करायचा. उकडून घ्यायचं रताळं आणि त्याच्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ मळायचं आणि त्याच्या चपात्या करून आपण उपवासाला खाऊ शकतो. तर ह्या तयार आहेत आपल्या राजगिरा आणि बीटरूटची चपाती. मस्त लाल गरगरीत मऊ सॉफ्ट आणि स्पंजी अशी ही आपली राजगिऱ्याची चपाती तयार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम फेसबुकवर बघत असाल तर चॅनलला फॉलो करा. सगळ्या चपात्या झाल्याच्या नंतर मी त्याला दोन्ही बाजूनी मागून पुढून असं तूप लावते आणि ह्या चपात्या तुम्ही संध्याकाळी जरी खाल्ल्या तरी सॉफ्टच राहणार आहेत. तर एकदा नक्की ट्राय करा, एकदा घरात नक्की बनवून बघा राजगिरा आणि बीटरूटची चपाती. तर चला मग उद्या भेटूया नवीन रेसिपी. तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ.